पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने व्यापिले सर्व ही व्योम पाहो. दिशा पाहत आहे निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचोनी पाहे. श्रीराम. मंडळी, मनाच्या श्लोकांच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर सुरुवातीचे श्लोक अतिशय हलके, सहज समजण्यासारखे अशा स्वरूपाचे आहेत. मनाला भगवंताच्या भक्तीकडे प्रवृत्त करायला लावणारे, भगवंताचं नामचिंतन करायला प्रवृत्त करणारे. काही श्लोकांमधून नीतिमत्तेची, आचारसंहितेची आपल्याला शिकवण देणारे असे श्लोक आहेत. तर त्याच्या पुढचे काही श्लोक भगवंताच्या अवतार लीला, भगवंताच्या चरित्राशी संबंधित जाणारे अशा आहेत. अशा क्रमाक्रमाने पुढे आपण जसे जातो तसे या ठिकाणी तत्वचिंतनात्मक श्लोकांचा भाग सगळा आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी कोणतंही नामस्मरण, कोणत्याही सगुण देवाची भक्ती किंवा कुठलंही असं सामान्य स्वरूपाचं कोणतंही चिंतन या पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तेव्हा आजच्याही श्लोकाचा जर विचार केला तर तत्वचिंतनात्मकच अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. समर्थ या श्लोकामधून म्हणतात: स्वरूपी उदेला अहंकार राहो. स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, परब्रह्म, मूळ जे शुद्ध तत्व, परब्रह्म तत्व आहे ते, त्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे. कारण आपलंही स्वरूप तेच आहे आणि संपूर्ण विश्वाचं स्वरूप जर होईल तर परमात्माच आहे, परब्रह्मच आहे. परंतु ते परब्रह्म इतकं शुद्ध आहे, इतकं स्वच्छ आहे, इतकं सरळ आपल्याला अनुभवाला येणारं दिसणारं आहे. परंतु गंमत अशी झाली की त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या आड जे काही आलेलं आहे त्याला म्हणतात अहंकार. तो त्या स्वरूपाच्या आणि जीवाच्या आड आलेला आहे. त्याकरता समर्थाने एक दृष्टांत या ठिकाणी आपल्याला अप्रत्यक्षरित्या दिलेला आहे. समर्थ असं म्हणतात की स्वरूपी उदेला अहंकार राहो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही ज्या संकल्पना आहेत पूर्वीपासून आलेल्या, त्याच्यामध्ये एक चंद्र सूर्य ग्रहणाची संकल्पना अशी आहे की चंद्राला किंवा सूर्याला जे ग्रहण लागतं ते राहू किंवा केतू ह्या राक्षसांच्यामुळे, या दैत्यांच्यामुळे लागतं, अशी आपल्या धर्मामध्ये एक संकल्पना आहे. आता त्या राहू केतूची कथा खूप मोठी आहे, ती आता इथे विस्ताराभाव मी सांगत नाही. परंतु सूर्याला ग्रहण लागतं ते राहूचं आणि चंद्राला ग्रहण लागतं ते केतूचं, अशी संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे काय होतं, आकाशामध्ये सूर्य स्वच्छ अशा प्रकारे लखलखीत तळपत असतो आणि तो राहूचा उदय ज्या वेळेला होतो, म्हणजे उदय होतो याचा अर्थ तो सूर्याच्या आड ज्या वेळेला येतो त्यावेळेला सूर्यप्रकाश आपल्याला दिसेनासा होतो. म्हणजे खग्रास सूर्यग्रहण जर असेल, संपूर्ण खग्रास जर सूर्यग्रहण असेल तर भर दिवसात सुद्धा आपल्याला संध्याकाळ झाल्याचा भास, अनुभव त्या ठिकाणी येत असतो. असे आपण काही सूर्यग्रहण पाहिलेले आहेत की भर दुपारी 12 वाजता 1 वाजता सुद्धा पक्षी वगैरे सुद्धा असे, त्यांना सुद्धा काही कळत नाही, भ्रमित झाले होतात ते. म्हणजे त्यांना वाटतं एवढ्या लवकर रात्र कशी काय झाली, संध्याकाळ कशी काय झाली, त्यांच्या बुद्धीला सुद्धा काही कळत नाही. म्हणजे भर दिवसा दुपारी संपूर्ण सूर्यप्रकाश लोकून त्या ठिकाणी आकाशामध्ये अंधकार निर्माण होतो. कशामुळे होतो? त्यावेळी सूर्य कुठं जातो का? सूर्य कुठं जात नाही. सूर्याचा प्रकाश कमी होतो का आकाशातला? तोही कमी होत नाही. तो आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. परंतु तो राहू नावाचा जो काही असणारा ग्रह काल्पनिक जो आहे तो त्याच्या आड येतो असं सांगितलेलं आहे. वास्तविक वैज्ञानिक भाषेमध्ये ग्रहणाची संकल्पना वेगळी आहे, पण हे आध्यात्मिक परिभाषेतली सगळी ही उदाहरणं दिलेली आहेत. सूर्य चंद्राच्या आड पृथ्वी, चंद्र आणि पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वीच्या आड चंद्र, ही ग्रहणाची संकल्पना आहे वैज्ञानिक. परंतु इथं राहूचं वर्णन केलेलं आहे त्याने. तर हा जो राहू आड येतो त्याच्या, आणि तो आड आल्यानंतर सूर्याचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. साधी गोष्ट आहे
एखादा दिवा लावला असेल आणि आपण त्या दिव्याकडे बघत असू, तर त्यावेळेला जर मध्ये कोण आडवं आलं तर त्या दिव्याचा प्रकाश आपल्याला सरळ दिसत नाही, कारण तो आड आलेला मनुष्य प्रकाशाच्या आणि बघणाऱ्याच्या आडमध्ये येतो. तीच अवस्था इथं आहे. तसं समर्थ म्हणतात की आत्मस्वरूप स्वस्वरूप ज्याला म्हणतात ते शुद्ध चैतन्य आहे. त्याच्यावरती कोणताही डाग नाही, त्याच्यामध्ये कोणतीही काळिमा नाही, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाशाची कमतरता नाही. परंतु अहंकार रूपी राहू त्याच्या आड आला की तो आपल्याला दिसत नाही. जाऊ द्या, सूर्यग्रहणाचा विचार तो कधीतरी एकदा असतो. सूर्यग्रहण आपण पावसाळ्यात नित्य बघतो. सूर्याच्या आड जर एखादा मोठा ढग आला किंवा सगळा आभाळ ढगाने आच्छादलेलं असलं तरी भर दिवसासुद्धा आपल्याला दिवसभर सूर्यदर्शन होत नाही. आपण म्हणतो सूर्यदर्शन झालंच नाही. का झालं नाही? सूर्य नाही म्हणून झालं नाही का सूर्याच्या आणि आपल्यामध्ये काहीतरी आड आलं म्हणून सूर्यदर्शन झालं नाही? तर त्याचा अर्थ असा आहे, सूर्य उन्हाळ्यात जसा उगवतो तसाच पावसाळ्यात उगवत असतो. उन्हाळ्यामध्ये जो जेवढा सतेज असतो तेवढाच पावसाळ्यामध्ये तसाच सतेज असतो. परंतु त्याच्या आणि आपल्यामध्ये आड येणारे जे ढग आहेत त्या ढगामुळे तो झाकोळला जातो आणि झाकोळल्यामुळे आपल्याला डोळ्याला तो दिसत नाही, अनुभवाला येत नाही. तसं या परब्रह्मतत्वाचं, परमेश्वराचं आपल्याला जे काही अनुभूती येत नाही त्याचं कारण आहे. माणसं म्हणतात आम्हाला देव दाखवा, देव कुठं आहे, आम्हाला देव दिसत नाही, असं म्हणणारे म्हणजे त्यांच्या ठिकाणी एवढं अज्ञान आहे की ते अहंकाराच्या भाषेतनंच ही बोलत असतात. सगळ्या संतांनी शास्त्राने असं सांगितलंय की अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव बघण्याची काय गरज आहे? देवच तू आहेस बाबा. फक्त तुझ्यामध्ये आलेला जो अहंकार, त्याला देहाभिमान म्हणतात, देहांता म्हणतात, तो बाजूला केला की देवाचं स्वरूप आणि आपण एकच आहोत ही साधी अनुभूती आहे. परंतु ती तेवढी सहजासहजी येत नाही मनुष्याला, ती फार कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने व्यापिले सर्व ही व्योम पाहो. सगळं आकाश त्या अहंकार रूपी राहून झाकून टाकलेला आहे. त्यामुळं आपल्या डोळ्याला तो सूर्यनारायण म्हणजे परब्रह्म तत्व हे दिसत नाही आहे. कोणत्याही दिशेला जर आपण पाहायला गेलो तर रात्र झाल्यासारखं वाटतं आपल्याला. दिशा पाहत आहे, निशा वाढत आहे. समर्थ म्हणतात कोणत्याही दिशेला बघितलं तर सगळं आकाश काळोखानं भरल्यासारखं दिसतं, कुठेही प्रकाशाचा किरण दिसत नाही. म्हणजेच या अहंकारानं, देहाभिमानाच्या भावनेनं सर्वही दुःखरूप अज्ञानच आपल्या जीवनामध्ये पसरलं जातं. अज्ञानाला रात्रीची उपमा दिलेली आहे किंवा अज्ञानाला काळोखाची उपमा दिलेली आहे. काळोखाची उपमा देऊन अज्ञान स्पष्ट केलेलं आहे. जितका जितका अहंकार, अभिमान वाढतो तितकं त्या जीवाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण अतिशय वाढतं राहतं. त्यामुळं त्याला मग कोणत्याच गोष्टीचं दर्शन होत नाही. तो अशा प्रकारे एखादा आंधळा मनुष्य अंधारामध्ये जसा चाचपडावा तशी अवस्था जीवाची होते. म्हणून दिशा पाहत आहे, निशा वाढत आहे. समर्थ म्हणतात याकरता हे म्हणा तू काय कर तर विचारे विवेके विचारे विवंचोनी पाहे. पहिल्यांदा मनामध्ये विवेक जागृत कर. त्या विवेकाचा विचार मनामध्ये धारण करून त्याची विवंचना म्हणजे चिंतन करून या सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न कर म्हणतात. विवेक कशाला म्हणायचं मागं झालेलं आहे चिंतन आपलं बऱ्याच वेळा, की विवेक या शब्दाचा अर्थ तारतम्य, योग्य अयोग्य, सारासार ह्याचा असणारा समतोल साधण्याची जी बुद्धी असते तिला विवेक असं म्हणतात. तो विवेक मनामध्ये जागृत केला पाहिजे. विवेक जागृत करून त्या विवेकाच्या विचाराचा आपण पाठपुरावा करून जर याचं चिंतन केलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात, त्याचा उलगडा होतो आणि जे शुद्ध स्वरूप जे म्हटलेलं आहे जीवाचं, आत्म्याचं, ते परमात्म स्वरूप, त्याच स्वरूपाचं आपल्याला जीवाला दर्शन होतं. त्यालाच साक्षात्कार म्हणतात, त्यालाच कैवल्य मोक्ष म्हणतात. ही सगळी जी नावं आहेत ती त्या भगवंताच्या साक्षात्काराला म्हणजे स्वरूप दर्शनाला ही सगळी नावं दिलेली आहेत. त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. अध्यात्मामध्ये सगळी नावं वेगवेगळी आहेत पण त्या सगळ्याचा जवळजवळ अर्थ एकसारखाच होतो. तेव्हा असा सायुज्य मोक्ष प्राप्त करण्याकरता किंवा भगवत दर्शन घेण्याकरता या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे पहिल्यांदा
विवेक, विचार आणि चिंतन ह्या 3 गोष्टीमुळं हा अज्ञानाचा असणारा जो अंधार आड आलेला आहे, परब्रह्माची आणि जीवाच्या आड अज्ञानाचा जो अंधार आलेला आहे, त्या अंधाराचं निवारण करून त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे, असं समर्थानी मंडळी या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा हे असणारं आजच्या या श्लोकाचं चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील, चिंतन आवडत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत जरूर शेअर करा. मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.